मी रेवती तुमच्यासाठी एक छान गोष्ट घेऊन आले. गोष्टीचं नाव आहे हिऱ्या एवढे फळ. एक राजा होता. तो कायम शिकारीला जात असे. एक दिवशी काय होतं, शिकार करता करता तो जंगलात वाट चुकतो. चालून चालून त्याला खूप भूकही लागते, त्याला तहानही लागते. अशा वेळेला तो आजूबाजूला कुठेतरी काही मिळते का म्हणून पाहत हिंडत होता. तेवढ्यात त्याला एक झोपडी दिसली. त्या झोपडीच्या जवळ राजा गेला आणि तिथे पाणी किंवा काही खायला मिळते का हे पाहण्यासाठी तो दारावर टकटक करू लागला. दारावर टकटक केलेला एक गृहस्थ बाहेर आले. त्यांनी राजाला काही ओळखलंच नाही, कारण राजा साध्या कपड्यात होता आणि त्याला खूप चिखलही लागला होता, धूळही खूप लागलेली होती. तो राजा म्हणून अजिबात ओळखायलाच येत नव्हता. परंतु ते फार सद्गृहस्थ होते, झोपडीतले मालक. त्यांनी काय केलं की काहीही विचार केला नाही आणि समोर एक पीच नावाच्या फळाचे झाड होतं. त्यातलं एक पीच लटकलेलं त्यांनी काढलं आणि ते पाहुण्याच्या हातात म्हणजे त्या राजाला त्यांनी दिलं. राजा परत गेला आणि राजवाड्यातून त्याने देणग्यांचा ढीग त्या गरिबाकडे पाठवला, म्हणजे त्या झोपडीतल्या मालकाला पाठवला. एका पीचने केलेल्या परोपकाराचे ते फळ नव्हते किंवा किंमतही नव्हती. त्यांनी जे निस्वार्थ बुद्धीने केलेली जी क्रिया होती, जे आदरातिथ्य केले होते, त्याचे फळ राजाने त्यांना पाठवलं. छान आहे की नाही गोष्ट?